एस.टी. महामंडळाच्या सांगली विभागात साहित्य खरेदीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे। सदरचा भ्रष्टाचार हा विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांच्या आशीर्वादाने झालेला असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून भोकरे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। प्रताप सरनाईक यांनी याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत। याबाबत सरनाईक यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की सांगली विभाग नियंत्रक सुनील भोकरे हे सांगली विभागात हजर झाल्यापासून त्यांनी अधिकाराचा गैरवापर करून नियमबाह्य स्थानिक खरेदी करून स्वतःचा फायदा करून महामंडळाचे हजारो रुपयांचे नुकसान केले आहे। याबाबत त्यांना जबाबदार धरून सुरक्षा आणि दक्षता खात्याने दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी अहवाल सादर केला आहे। त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही। स्थानिक खरेदीसाठी नियमाप्रमाणे करार केला जातो, परंतु सुनील भोकरे यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्या कराराप्रमाणे खरेदी न करता इतर ठिकाणाहून स्थानिक खरेदी केल्यामुळे महामंडळाचे 10 लाखापेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे। सन 2025मध्ये 2000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली होती। सदर आरोग्य तपासणी ही निविदा प्रक्रियेतून पारदर्शक पद्धतीने राबवणे आवश्यक असते, परंतु सुनील भोकरे यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी निविदा प्रक्रिया न राबवता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्या मर्जीतील संस्थेला वैद्यकीय तपासणी करायला लावली। यातून त्यांनी 66 लाख रुपयांचे महामंडळाचे नुकसान केले आहे आणि त्या संस्थेतून त्यांना आर्थिक लाभ झाला आहे। यात सुनील भोकरे यांना दोषी ठरवून सुरक्षा आणि दक्षता खात्याने दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी अहवाल सादर केला, परंतु त्यावरही कोणतीही नुकसान कारवाई झाली नाही। सुनील भोकरे हे पदाचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांना अवाजवी शिक्षा देणे, एकतर्फी शिक्षा देणे, अपील कार्यपद्धतीचा दुरुपयोग करून अन्याय करणे, या बदल्यात कर्मचाऱ्यांकडून पैसे मागणे असे प्रकार केले आहेत। सुनील भोकरे रुजू झाल्यापासून त्यांनी दिलेल्या बढत्या बदल्या नियुक्त्या याची चौकशी व्हावी। आर्थिक लाभ घेऊन त्यांनी बढत्या बदल्या नियुक्त्या दिलेल्या आहेत अशी कामगारांमध्ये चर्चा आहे। भोकरे 2 महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत। त्यांनी सांगली विभागात अनेक प्रकारे अधिकाराचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला आहे, पण वरिष्ठांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही। असे अनेक प्रकरणे त्यांनी अधिकाराचा गैरवापर करून निदर्शनास येऊ दिले नाही। तरी आपण सुनील भोकरे यांना तात्काळ निलंबित करून ते रुजू झाल्यापासून आजपर्यंत केलेल्या गैरकारभाराबाबत चौकशी करावी आणि त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।